त्यांचा अभ्यास कसा होता, त्यांनी किती अभ्यास केला किंवा या यशामध्ये त्यांची नक्की संघर्ष का आता काय, थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. थोडक्यात त्यांनी किती वेळ अभ्यासाला दिला होता किंवा त्यांची नोकरीनंतर त्यांनी किती वर्ष याला दिले, रिटायरमेंट नंतर सिलेक्शन झाल्यानंतर काय काय गोष्टी झाल्या, त्यांना कसं वाटतंय, थोडक्यात जे पोस्ट होल्डर आहेत कुलकर्णी सर, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. बोला सर. सगळ्यात पहिले देवरा अकॅडमीचं धन्यवाद, कारण त्यांनी मला जे योग्य मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एका स्ट्रीमलाईनमध्ये झालं. सरांनी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं. मी 15 वर्ष भारतीय नौसेनेमध्ये काम करून रिटायर झालो. 15 वर्ष जेव्हा तुम्ही सर्व्हिस करता त्याच्यानंतर बाहेर बाकी लोकांशी जे कम्पीट करतात तुम्ही, ते खूप टफ असतं. कारण तुम्ही आत्ता 12th पास केलेलं आहे, ग्रॅज्युएशन पास केलेलं आहे, तुमचं जे माइंड आहे ते एकदम फ्रेश आहे. आणि आम्ही 15 वर्ष पूर्ण जगाशी कॉन्टॅक्टच नाही राहत. शैक्षण काय चालू आहे, ठीक आहे, चालू घडामोडी वगैरे सगळं कळतात, पण बाकीचं तुमचं जे मॅथ्स, रिझनिंग, बाकीचे विषय ते आम्ही 15 वर्ष पहिले ग्रॅज्युएशनला होतं तेव्हा केलं होतं. पण आत्ताच्या काळात जे आहे ते खूप वास्ट आहे आणि कॉम्पिटिशन इतकी बाहेर आहे. माझं एकच सांगणं आहे तुम्हाला की जी पहिली पोस्ट भेटेल ती पकडून घ्या, बाकीचं नंतर करता येईल. आणि ज्यांचे पण डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहेत ते आत्तापासून तुम्ही क्लिअर करून घ्या. तुमचं नाव, तुमचं एक्झॅक्ट स्पेलिंग वगैरे, कारण बाहेर गेल्यावरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यावरती आपल्या मागे खूप जण असतात. ते कोणीच तुम्हाला हे नाही करणार. ते म्हणतील की ठीक आहे तुमचं नाही आहे, तुम्ही जा बाहेर, आमच्याकडे पाठीमागे लाईनीत मुलं उभे आहेत. आणि देवरा अकॅडमीचं खूप खूप धन्यवाद. सरांचं योग्य मार्गदर्शन झालं. आणि आपले जॉग्रफीचे सर पण आहेत, राठोड सर, त्यांचं पण एकदम व्यवस्थित मार्गदर्शन झालं, कारण ते ऑलरेडी या क्षेत्रात त्यांनी जॉब केलेला आहे. आणि महाजनकोचं थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आपण इथं आता सध्या लाईट चालू आहे, महाजनकोमुळे चालू आहे. आपण त्या गोष्टीशिवाय आपण राहू शकत नाही. आणि नाशिकमध्ये पोस्टिंगचं जर बघण्यात आलं तर पुढे मागे बघू, तेव्हा भेटू आपण परत देवरा अकॅडमीमध्ये. पण तुम्ही नसायला पाहिजे इथं, तुम्ही पोस्ट कोणते ना कोणते धरलेली पाहिजे. तुमचा रोल काय राहील सर समजा महाजनकोमध्ये? मी ॲज अ ज्युनियर केमिस्ट म्हणून जॉईन करणार आहे येत्या 16 जूनला. तिथे आपण जे थर्मल पॉवर स्टेशन म्हणतो, जे कोळशातून आपण जी वीज निर्मिती करतो, जो रॉ कोळसा असतो त्याचं तिथं टेस्टिंग वगैरे होतं. किंवा कोयना धरण आपण बघितलं, त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे हे करतं ते आपण डायरेक्ट नाही हे करू शकत, त्याच्या पहिले प्री टेस्टिंग वगैरे असतात. त्या डिपार्टमेंटमध्ये माझं पोस्टिंग झालेलं आहे. सर याच्यासाठी काही क्वालिफिकेशन वगैरे काय? याच्यासाठी क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं BSc फिजिक्स नाही तर केमिस्ट्री पाहिजे, किंवा आत्ता जो MPSC ने नवीन मेनसाठी जो एक सब्जेक्ट आणलेला आहे एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये जर तुम्ही BSc किंवा MSc केलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकतात. पण याच्यात एक गोष्ट हे आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे सगळ्यात टफेस्ट एक्झाम आहे जी IBPS घेते ती पास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण असतात. असं नाही आहे की फक्त एकाच एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय झाले आणि हे केलं. सरळ सेवेमध्ये एकच वेळेस तुम्ही 100 मार्काचा पेपर द्या, तुम्हाला काही इंटरव्ह्यू वगैरे काहीच नाही. पण महाजनकोमध्ये तुम्हाला IBPSनी रिटर्न एक्झाम पण क्लिअर करणं आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण घेणं आहे, ते पण तुम्हाला क्लिअर करणं आहे. आणि याचं जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया मेरिट लागतं, कारण बाहेरच्या स्टेटमधले पण येऊन कम्पीट करतात. किती मार्काचे पेपर होतात, तुम्हाला किती होते? 100 मार्काचा पेपर असतो टोटल. फर्स्ट त्याचं म्हणजे जसं आपलं MPSCचं असतं तसंच असतं, डबल काउंट होतात मार्क. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असतो पण ते 100 मार्कालाच घेतात. IBPS कंडक्ट करतं. आणि एन्व्हायरमेंट सायन्स म्हणून एक सब्जेक्ट आहे, त्याचा एक वेगळा पेपर असतो 100 मार्काचा. 50 प्रश्न असतात, 100 मार्काचं असतं. त्याच्यापैकी एक सर्व्हिसमॅनमध्ये ओपनमध्ये मला 112 मार्क आहेत 200 पैकी. कट ऑफ किती लागलेला आहे? कट ऑफ सर मी एकटाच आहे एक सर्व्हिसमॅनमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये. त्याचं सिलेक्शन झालेलं 3 जण होते. मग बाकीच्यांचं त्यांनी काय म्हणजे आले नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. ऑलरेडी 2 जणांनी फॉरेन्सिक जॉईन केलेलं होतं अमरावतीला, फॉरेन्सिक डिपार्टमेंट. पण मेन क्रायटेरिया तुमचा, आणि असं नाही आहे की फक्त BSc फिजिक्स, केमिस्ट्री किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स पाहिजे. महाजनकोमध्ये आपण बाहेर आपल्या डोक्यामध्ये खूप भ्रम आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंडर नाही आहे. टोटली महाराष्ट्र शासनाचं अंडरच आहे. आणि त्याच्यामध्ये कॉमर्ससाठी, लॉसाठी खूप वॅकन्सीज निघत राहतात. दर 3 महिन्यांनी वॅकन्सीज निघतात. तुम्ही महाजनकोची साईट चेक करा. कॉमर्सचे विद्यार्थी असतील त्यांचं क्लेरिकल पोस्टला खूप चांगल्या पोझिशन आहेत. आणि तुमचं बाहेरचं जे MPSCचं स्केल आहे त्याच्यापेक्षा
खूप जास्ती स्केल ते देतात. डोक्यातून भ्रम काढून टाका की कंपनी लिहिलेलं आहे म्हणून ते महाराष्ट्र शासनाचं नाही, टोटली प्युअरली महाराष्ट्र शासनाच्या अंडर आहे. याची ऍड दरवर्षी येते का सर दर 4 महिन्यांनी ऍड येते याची, बघा, प्रत्येक महाजन सेक्शनची येते. कोणी लॉ केलेला असेल लॉ साठी पण येते, कॉमर्स साठी, अकाउंटंट साठी, बरोबर. इव्हन त्यांचं सीए साठी पण येते. ज्यांनी चार्टर्ड अकाउंट केलेलं आहे ना त्यांच्यासाठी पण येते. पेमेंट स्केल महाराष्ट्र शासनापेक्षा जास्त असणार. हो सर. पेमेंट स्केल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागू होतं. आणि माझ्या पोस्टला दर 3 वर्षानंतर प्रमोशन आहे आणि 58 वर्षापर्यंत तुम्ही नोकरी करू शकता. आता माझं 36 एम ए जास्तीत जास्त 14-15 वर्ष करेल, पण तुम्ही तुमच्या एजला लागले तर 58 पर्यंत येईपर्यंत तुमची पे स्केल तुम्हीच कॅल्क्युलेट करून घ्या किती होईल. 8 पे कमिशन असंही लागू होणार आहे. दरवर्षी इन्क्रीमेंट होतच राहतं. महाराष्ट्र शासन काही ना काही नवीन स्कीम आणतच राहतं. त्याच्यामुळे कोणतीही जॉब करा, पण पहिले ज्याच्यात सिलेक्शन होईल दोघं गोष्टींवरती हात नका ठेवू. एका गोष्टीवरती झालं की त्याच्यात जॉईन होऊन जा, नंतरचं पुढे बघता येईल. कारण तुमच्या वडिलांनी खूप कष्ट करून तुम्हाला इथं पाठवलेलं आहे, त्याचं चीज तुम्हाला करून द्यायचं आहे. मोस्टली बॅक बेंचर्स. बघा एक तास तिथे बसत होते, पण त्यांचा अभ्यास चांगला होता, त्याच्यामुळे पटकन ते विदिन 3 ते 4 महिन्यामध्येच ते पास झालेले. बघितलं पण असेल ना, असं आहे कोणी बघितलेलं नाही. बघितलं असेल ना, लेक्चरला सर बसत होते, ते लवकर पास झाले, लवकर गुलाल टाकलेला आहे. तसं तुम्ही पण लवकर थोडीशी उमेद तयार करा की आपल्याला पटकन पास व्हायचा, अभ्यास करायचा आहे. ज्या आयडी दिल त्या फोकस करत राहा. तसं बघा यांनी नवीन महाजनको आपण बघितलं नसं की याच्यात सिलेक्शन झालं. शेवटी बघा पेमेंट स्केल चांगले उलट बाकीच्या याच्यापेक्षा. बाकी काही डाऊट्स कोणाला विचारायचे? अभ्यासाचं मिनिमम 6 तास तुम्ही अभ्यास केला तरच आजच्या डेटच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही टिकाल. नाहीतर तुम्ही म्हणजे बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये काहीच नाही आहे. आपल्यासारखे खूप जण आहे. आपण म्हणतो पुणे माहेरघर आहे शिक्षणाचं. पुण्याचे इतके जण कम्पीट करता, आपण त्यांच्यासमोर काहीच नाही जर अभ्यास नाही केला तर. आणि जर तुम्ही एका प्रकाशनचं पुस्तक घेतलं ना, 4 ठिकाणी नका हे करू, एकच पूर्ण पुस्तक तेच फॉलो करा. किंवा आपल्या क्लासच्या नोट्स आहे, क्लासच्या नोट्स इतक्या व्यवस्थित कंपाईल केलेल्या आहेत. मॅथ्सचं झालं, रिझनिंगचं झालं, जॉग्राफीचं झालं, तुम्हाला बाकीचे पुस्तकं घेण्याची गरज नाही पडणार. तेवढं व्यवस्थित करा. कारण सरांची एवढी मेहनत आहे, बाकीच्या सरांची पण एवढी मेहनत आहे की त्यांनी पूर्ण कंपाईल करून तुम्हाला एक बंचमध्ये दिलेलं आहे, जे तुम्ही 4 प्रकाशांचे बुक्स घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये कराल. त्याच्यापेक्षा क्लासच्या नोट्स रेफर करा. आणि जे इथे शिकवतात त्यांना एक्सपिरियन्स आपल्यापेक्षा खूप जास्त. त्यांनी एक्झाम्स जरी दिलेल्या असतील किंवा ते फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टीचं प्रिपरेशन करत असतील, तरी त्यांनी ते इतक्या नोट्सचा अभ्यास करून सगळे तुम्हाला शिकून राहिलेले. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये टॅलेंट आपल्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांना पुढच्या भेटण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पुढच्या वेळेस भेटू तेव्हा सगळ्यांनी काही ना काही पोस्ट काढलेली पाहिजे. धन्यवाद.